सध्या मलेरियाची साथ आहे, काळजी घ्या। मलेरिया म्हणजे हिवताप। हा एक संसर्गजन्य रोग आहे। एनोफिलिस जातीचा बाधित डास चावला की मलेरिया होतो। या बाधित डासात असणाऱ्या प्लाझ्मोडियम परजीवीमुळे मलेरिया होतो। परजीवी रक्तप्रवाहामधून यकृतात प्रवेश करतात आणि आपली संख्या वाढवतात। त्यानंतर रक्तातल्या लाल रक्तपेशींना म्हणजे आरबीसीला ते बाधित करतात। डासांमुळे संक्रमण होणाऱ्या आजारांमध्ये मलेरिया हा सगळ्यात धोकादायक। मलेरियाचे 4 प्रकार आहेत। त्यातला पहिला म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स, दुसरा प्लाझ्मोडियम ओवेल, तिसरा प्लाझ्मोडियम फैल्सीपेरम आणि प्लाझ्मोडियम मलेरिया असे हे 4 प्रकार। यामध्ये प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि ओवेल हे परजीवी 48 ते 72 तासांपर्यंत आरबीसी मध्ये राहतात। यात दर 3 दिवसांनी ताप येत राहतो। प्लाझ्मोडियम फैल्सीपेरम हा मलेरियातला सगळ्यात धोकादायक प्रकार आहे। यामुळे रुग्ण यात दगावण्याचं प्रमाणही जास्त आहे। मलेरियाची लक्षणं काय त्यावर एक नजर टाकू। थंडी वाजून ताप येतो, थांबून थांबून अधिकाधिक ताप येत राहतो, डोकेदुखी असते, मळमळ किंवा उलट्याही होतात, पोटदुखी, जुलाब आणि अतिसार होतो, सांधे दुखतात, नाडीची गती वाढते, अंगदुखी आणि शरीरात वेदनाही जाणवत राहते। ही किंवा यातल्या 1-2 लक्षणांचा जरी तुम्ही अनुभव घेत असाल तरी लगेचच डॉक्टरांकडे जा आणि तपासण्या करून घ्या, हे गरजेचंच आहे। रक्त चाचण्या करून मलेरियाचं निदान केलं जातं। तसंच लक्षणं, शारीरिक तपासणी करून यकृत आणि प्लीहाचा आकार वाढलाय का ते डॉक्टर तपासतात। मलेरियामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांना सुद्धा सूज येऊ शकते। एनिमिया, ब्लड शुगर कमी होणं असेही प्रकार बघायला मिळतात। पल्मनरी एडेमा सुद्धा होऊ शकतो। याशिवाय किडन्या, लिव्हर, प्लीहा निकामी होण्याचाही धोका अधिक असतो। मलेरिया होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल त्यावरही नजर टाकू। मलेरियापासून बचावाकरता कोणतीही लस नाहीये, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय तर डासांपासून स्वतःला वाचवायचं। डासनाशकांचा त्याकरता वापर करू शकतो, झोपताना मच्छरदाणी वापरू शकतो। डास घरी येणं टाळण्याकरता खिडक्यांना जाळी लावली जाते। घराचा परिसर सतत स्वच्छ ठेवला जातो। घरात किंवा घराच्या आजूबाजूला जर पाणी साठलं असेल तर ते टाकून देणं, ते देणार नाही म्हणजे साठणार नाही याची काळजी घेणं। मलेरियाची जर साथ असेल तर अधिक काळजी घ्यावी लागते। थांबून थांबून ताप येत असेल तर डॉक्टरांना नक्की भेटावं, रक्त चाचण्या करून घ्याव्या। तुम्ही पाहताय हेल्थ डायरीज। हा व्हिडिओ कसा वाटला, उपयुक्त वाटला का कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।